स्मार्ट अहमदनगर न्यूज। सकाळी भरणाऱ्या शाळांची वेळ 9 नंतरच करावी, एजाज बागवान। तात्काळ दखल न घेतली गेल्यास उपोषण आणि आंदोलनाचा इशारा। इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन तर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांसह संबंधित प्रशासनास निवेदन सादर। नंदुरबार प्रतिनिधी। सध्या थंडीचे दिवस असल्याने प्राथमिक शाळांमध्ये सकाळी 7 वाजता सुरू होणाऱ्या वर्गाविषयी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्री प्राथमिक ते 4वी-5वी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजेनंतरच सुरू कराव्यात अशी मागणी इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे। अशा आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या मार्फत देण्यात आले। या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की नंदुरबार शहरातील व जिल्ह्यातील सरकारी तसेच खासगी आणि मराठी, गुजराती, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या काही प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी तसेच प्री प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी सकाळी 7 वाजता सुरू केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे। सध्या थंडीचे दिवस सुरू असून अशा वातावरणात अल्पवयीन विद्यार्थ्यांना पहाटेच्या वेळी शाळेत हजर राहणे अत्यंत गैरसोयीचे ठरत आहे। यामुळे विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे अडचणी निर्माण होत आहेत। पहाटे उठण्यामुळे झोपेची कमतरता, थंड हवामानात घराबाहेर पडताना होणारी शारीरिक अस्वस्थता, प्रवासासाठी थंडीत प्रतीक्षा करताना उद्भवणारा सुरक्षिततेचा प्रश्न, सदर बाबींमुळे पालकांनाही याबाबत शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करणे भाग पडत आहे। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्री प्राथमिक ते 4वी-5वी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजेनंतरच सुरू कराव्यात अशी स्पष्ट तरतूद आहे। या निर्देशांचा उद्देश विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता, झोपेचा कालावधी आणि मानसिक शारीरिक विकासाचा सर्वांगीण विचार करून योग्य व सुरक्षित अध्ययन वातावरण उपलब्ध करणे हा आहे। वरील परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन तर्फे खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येत आहे। नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व सरकारी व खासगी तसेच मराठी, गुजराती, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमध्ये सकाळी 7 वाजता अथवा त्यापूर्वी सुरू होणाऱ्या वर्गाविषयी तातडीने तपासणी करून शासन परिपत्रकानुसार पुनर्विलोकन करण्यात यावे। शासनाच्या निर्देशानुसार प्री प्राथमिक ते 5वीच्या वर्गासाठी सकाळी 9 वाजेनंतरच सुरू करण्याबाबत आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन संबंधित प्रशासकीय स्तरावरून तातडीने करण्यात यावे। विद्यार्थ्यांचे आरोग्य, थंडीचे वातावरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करून शाळांच्या वेळेबाबत स्पष्ट व योग्य बंधनकारक निर्देश प्रदान करण्यात यावे। वरील निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक ती त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे। आमच्या मागणीचा विचार होऊन योग्य ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी व सदर कार्यवाहीचा उलट तपासणी अहवाल आम्हास कळवण्यात यावा, अन्यथा शांतीच्या मार्गाने विविध प्रकारे आंदोलन, उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल याची आपल्या स्तरावरून नोंद घेण्यात यावी असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। निवेदनावर इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे नंदुरबार जिल्हा समन्वयक एजाजभाई बागवान यासह श्रीकांत पवार, रौशा तसेच रामकृष्ण मोरे, जावेद अहमद, अजीम बागवान, मन्यार अब्दुल नासिर, छन्नू शाह पठाण, शाकीर बागवान, दानिश बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज माननीय जिल्हाधिकारी के मार्फत माननीय मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री और शिक्षण संचालक, शिक्षण मंत्री, इनको एक शासन, महाराष्ट्र शासन पत्रिकानुसार एक निवेदन दिया गया जो जूनियर केजी, सीनियर केजी और प्राथमिक स्कूल सर्दी ठंडी के मौसम के हिसाब से सुबह 9 बजे के बाद वो चालू है, ऐसा हमने आज निवेदन दिया। निवेदन देते समय हमारे ज्येष्ठ प्राध्यापक श्रीकांत पवार सर, हमारे सामाजिक कार्यकर्ते रऊफ दादा, हमारे अखिल भारतीय समता परिषद के जिला सरचिटनीस रामकृष्ण मोरे साहेब, अजीम बागवान, नासिर दादा बागवान, नासिर देव मन्यार, ऐसे सभी लोगों ने आज निवेदन दिए। हमारी जो मांगनी है ये अगर शासन, शिक्षण अधिकारी ने अगर नहीं पूरी की तो हम विविध प्रकारे जन आंदोलन करेंगे, ऐसा हम उनको इशारा देते हैं।